वळून वाहणारी गोदावरी नदी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चैताली सिक्रेट कॉर्नरमध्ये. तर आज पुन्हा घेऊन आली आहे माझ्या छोट्याशा सिक्रेट कॉर्नरचा एक सुंदर असा दिवस. आणि आज आम्ही आलेलो आहोत नाशिकला. सो फार्म हाऊसवर आलेलो आहोत. इथे आल्यावर इथलं वातावरण पाहिलं आणि मन प्रसन्न झालं. चारही बाजूंनी हिरवळ, सुंदर झाडं, थंडगार हवा आणि शांत वातावरण. शहराच्या गोंगाटापासून दूर अशी ही एकदम परफेक्ट जागा आहे. आम्ही फार्म हाऊसवर पोहोचतात मुलांची धम्माल सुरू झाली. चला तर मग तुम्हाला आमचं हे सुंदर फार्म हाऊस दाखवते. एंट्री केल्या केल्यास इथे छान असा विला दिसतोय आणि प्रत्येक विलेला डुप्लेक्स असे रूम दिलेले आहेत. विलेच्या एंट्रीच्याच तिथे एक मोठासा स्विमिंग पूलही दिलेला आहे. आता सर्वात आधी आपण पाहूया आमच्या ग्राउंड फ्लोअरची रूम. आत येताच एक मोठा आणि आरामदायी बेड दिसेल. बाजूलाच एक मोठा आरसाही दिलेला आहे. टीव्ही आहे, एक छोटासा फ्रीज आहे आणि संपूर्ण रूम खूप स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने सजवलेला आहे. रूम खूपच प्रशस्त आहे, पण खरी खासियत तर अजून बाकीच आहे. आता पाहूया या रूमचं बाथरूम. मंडळी, हे बाथरूम म्हणजे एखाद्या लक्झरी हॉटेललाही टक्कर देईल असं आहे. इतकं मोठं बाथरूम मी पहिल्यांदाच बघत आहे. इथे बाथटब आहे, स्वतंत्र चेंजिंग रूम आहे आणि सगळ्या सुविधा अतिशय व्यवस्थित आहेत. आता बाहेर येऊया या सुंदर बाल्कनीमध्ये. इथून दिसणारे दृश्य खूपच मनमोहक आहे. थंडगार वारा, हिरवीगार झाडं आणि शांत वातावरण यामुळे इथे वेळ कसा जातो हे कळतच नाही. चला आता वरच्या मजल्यावर जाऊया. वरती देखील तसाच सुंदर आणि प्रशस्त रूम आहे. मोठा आरामदायक बेड, सुंदर बाथरूम, चेंजिंग रूम आणि खास बाल्कनी. पण या बाल्कनीची मजा काही वेगळीच आहे. इथून आजूबाजूचा अप्रतिम निसर्ग दिसतो. दूरवर पसरलेली हिरवळ, सुंदर फार्म हाऊसेस आणि सर्वात खास म्हणजे जवळून वाहणारी गोदावरी नदी देखील इथून दिसते. खरंच मंडळी, जर तुम्हाला कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत शांत आणि रिलॅक्सिंग सुट्टी घालवायचा विचार करत असाल तर हे फार्म हाऊस एकदम उत्तम आहे. खरं तर आल्यापासून पोरांची नजर ही स्विमिंग पूलवर होती, पण आधी पेटपूजा तर बाकी होती. त्यामुळे आधी जेवणावर ताव मारला आणि नंतर पाण्यात एंट्री. पाण्यात उतरलो आणि सुरू झाली धमाल. उड्या, मस्ती आणि भरपूर धमाका. प्रत्येक जण आपल्या दुनियेत एन्जॉय करत होते. इकडे मार ना पाय. मार पाय. जेवण असं तरंगते पोटामध्ये वरती. म्हटलं ते नको लावू, डायरेक्ट लावू. संध्याकाळ झाली, सगळे तयार झालो आणि समोरच्या हिरव्यागार मैदानावर क्रिकेटचा डाव रंगला. चौका, छक्का, आऊट आणि पोरांची मस्ती. मैदानावर फक्त आवाज घुमत होता. एक बॉल अजून, एक बॉल अजून. बॉल कुठे, बॅटर कुठे? आता बघायचे बाबूला कोण आउट करते ते. कोण आउट करतो मला? क्लीन बॉल. ए, माझ्या डोक्यात घालशील. कुठे गेला बॉल? किती झाले रन? मागे खड्डा आहे, पुढे हो. किती रन झाले? 13.
क्रिकेट नंतर मस्त नाश्ता झाला. मग मम्मी बघ कशी खाते. तिच्या पिण्यात थोड्याच वेळात रात्र झाली आणि अहोंनी चिकन भाजायला सुरुवात केली. चिकनचा सुगंध दरवळताच सगळे एकत्र जमलो आणि गप्पा मजा मस्ती करणे चालू झाले. त्यानंतर सर्वांनाच खूप भूक लागली होती, त्यामुळे सर्वांनी जेवणावर ताव मारला. सकाळी मात्र माऊचा हट्ट सुरू झाला मला बाथटबमध्ये आंघोळ करायची म्हणून. मग काय पप्पांनी बाथटब पाण्याने भरला, साबणाचा फेस केला आणि परत एकदा सुरू झाली धमाल फेस पार्टी. आंघोळ झाली, मस्त नाश्ता झाला आणि आम्ही घरी निघालो. पण तेवढ्यात भावाने नवीनच विषय काढला, पेरूच्या वाडीत जाऊया का. बस सगळ्यांनी लगेच प्लॅन बदलला आणि पुन्हा एकदा फिरायला सज्ज झाले. पेरूची वाडी फिरलो, खेळलो, फोटो काढले आणि तिथली प्रसिद्ध मिसळ खाऊन मजा काही वेगळीच घेतली. त्यावर पेरूचं आईस्क्रीम आणि थंडगार लस्सी म्हणजे सोन्यावर सुगंध. दिवसभराच्या धम्माल आठवणींसोबत घेऊन मग आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. येताना मॅगडीमध्ये थांबून पुन्हा एकदा मस्त नाश्ता केला आणि अखेर आनंदाने, थकव्याने आणि खूप साऱ्या आठवणी घेऊन घरी पोहोचलो. एक रात्र, एक हट्ट, एक अचानक बदललेला प्लॅन आणि भरपूर मजा. ही ट्रिप कायम लक्षात राहणार.